नमस्कार मित्रांनो, एक असा दिवस, या दिवशी जर तुम्ही भगवान शंकरांची जर पूजा अर्चना केली तर शनी कृपा आणि शिव कृपा दोन्ही हे तुम्हाला प्राप्त होतात. शास्त्रानुसार प्रदोष काळामध्ये जर आपण भगवान शंकरांची सेवा अर्चना केली तर शनी सरस्वतीचा त्रास, कर्मदोष, तसेच जी 2.5 वर्षाची जी ढैया असते त्यातून नक्कीच आपल्याला त्रास कमी होतो. तर शनी महाराज जे आहेत हे शिक्षेचे नव्हे तर कर्माचे कारक आहेत. हे तुम्हाला तुमचं कर्माचं फळ नक्कीच देत असतात. भगवान शंकर जे आहेत हे शनी महाराजांचे गुरु आहेत. जर त्यांच्यापास सेवा अर्चना जर केली तर अर्थात शनीची तीव्रता ही नक्कीच कमी होते. तर आता करायचं काय आहे, तर शनी प्रदोषाच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळच्या टायमिंगला भगवान शंकरांचा अभिषेक घालायचा आहे स्वच्छ पाण्याने, किंवा त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल देखील ऍड करू शकतात. तसेच बेलपत्र अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. काळे तीळ किंवा काळे उडीद जे असतात हे भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. ओम शनीश्चराय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जप करू शकतात. शनीच्या त्रासातून नक्कीच मुक्तता भेटते, सौम्यता नक्कीच जाणवते. तर आता याचे फायदे काय होतात, तर अडकलेले कामे जे आहेत हे मार्गी लागतात. मानसिक ताणतणाव नक्कीच कमी होतो. नोकरी, व्यवसाय, विवाहामध्ये अडथळे जर येत असतील त्यातून देखील तुम्हाला मुक्तता नक्कीच. त्यावर शुभ कृपा जी आहे हे अखंड राहील.